सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवम्। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। श्री शिवलिंगेश्वर यात्रा महोत्सव वार्षिक सोहळा निमित्त महाशिवरात्री महान पर्वावरती अखंड शिवनाम सप्ताहाच्या बराच वर्षापासून आपण या ठिकाणी अखंडपणे साजरी करत आहोत।
या अंतर्गत प्रतिनित्य शिवकीर्तन सोहळा श्रवण करण्याचा संधी आम्हा सर्वांना प्राप्ती होत आहे। आज मातृहृदयी भावपूरित शिवभक्त परायण अश्विनीताई स्वामी परिवार के साथ या ठिकाणी येऊन छान सुंदर रीतीने या ठिकाणी कीर्तन प्रस्तावन केलेले। ज्या प्रकारे अभंगाच्या अभंगामध्ये जे आपण पाहतो एक सुंदर असा हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला आढळतो, ते आहे महत्वाचा म्हणजे प्रेमाचा। प्रेम मन्मथ माऊली अत्यंत प्रेम, ज्या ठिकाणी धोका होणार नाही त्या ठिकाणी प्रेम करणं गरजेचे आहे। लक्षात घ्या। म्हणून पूर्वी हे तीन गोष्टी महत्वाचा त्याने विचार केलेला आहे। द्वारा, पुत्र, वित्त, हे तीन गोष्टी महत्वाचे। आणि अत्यंत प्रेम आम्ही कोणाला करतो म्हटलं तर द्वारा, पुत्र, वित्त, याच्या अतिरिक्त आमचं प्रेम नाही। म्हणून दुःखी आहोत। बराच दिवसापूर्वी तुम्हाला बोललो होतो मी, भगवान को बिठाना है तो कहां बिठाना चाहिए, द्वारा पुत्र वित्त को कहां बिठाना चाहिए। बुद्धीमध्ये द्वारा पुत्र वित्त असावं, हृदयामध्ये मात्र देवाला बसवा। बुद्धी फार चालक आहे। व्यवहारामध्ये बुद्धी लागते, बुद्धी नसेल तर व्यवहार चालत नाही। आणि देवाच्या ठिकाणी बुद्धी लावलं देव सापडत नाही। तिथं काय पाहिजे? शुद्ध प्रेम पाहिजे। म्हणून निष्काम हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला। संसारामध्ये निष्काम प्रेम आपण करत नाही। संपूर्ण सकाम प्रेम असते। त्याकरता संसार हा दुःखाचा ठरतो। तेच व्यापार ते व्यवहार देवाच्या ठिकाणी सुद्धा आम्ही सुरुवात केलेले आहोत। देवाला सुद्धा आपण आश लावतो। देवाला आस लावायचं काय करायचं? सर्व देवाचंच आहे आणि देवाला आस लावतो। किती हुशार माणसं म्हणा, तेरा तुझको अर्पण। बराच वेळ मी बोललो, वारा त्यांच्या देणगी आहे, पीक त्यांच्या देणगी आहे, पाणी त्यांच्या देणगी आहे, संपूर्ण त्यांच्याच आहे। दुसरं काय? तुमचं काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यातला थोडासा आपण त्याग केलं देवाला आम्ही आवडतो।
देवाला आम्ही आवडतो. सूर्य कधी म्हटलेले नाही की माझा तारीफ करा म्हणून. वारा कधी म्हटलेले नाही की आमचा तारीफ करा म्हणून. पाणी कधी म्हटलेले नाही की आमच्या तारीफ करा म्हणून. भूमी कधी म्हटलेले नाही की आमचा तारीफ करा म्हणून. तरी सुद्धा आम्ही त्यांच्या तारीफ करतो, त्यांचे गुणगान करतो. कोणाचं? सूर्याचा, चंद्राचा, पाणीचं. गंगे जयमुने जयवा गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. देवीचा दर्जा दिले आम्ही, भूमाता दर्जा दिलेले. भूदेवी, भूमाता, गंगा माता. किती धावत चाललेले आहेत कुठं? गंगाला. नेलं तर हरकत नाही. बरेचसे लोक ऍक्सिडेंट मध्ये मरून चालले, तरी सुद्धा जीवाची काही भीती नाही, तरी सुद्धा निघालेले. कशा करता? गंगावरती तेवढं प्रेम. बुडलं तर हरकत नाही. गंगे यमुने ग संगम दुळू मिंदू शृंगाटा कदुपरी रंग मंटप दुळू लिंग पूजेय माडीरो निंबोळू प्राण लिंग पूजेय माडीरो. लिंग पूजा करा. कशामध्ये? गंगा यमुना सरस्वती मध्ये डुबकी घेऊन. प्रयागराजला जाऊन नाही, इतकंच डुबकी घ्यायचं आहे. कुठं आहे गंगा यमुना सरस्वती? तंबलूरच ठिकाणी. मग महाराज तुम्ही कशाला गेले? लई हुशार लोक येतो. आम्हाला नको म्हणता तुम्ही जाऊन येता, हे कुठला न्याय? आणि ते बी पहिला शाही स्नान, नंबर 1 स्नान, पहिला शाही स्नान. लक्षात आलं का? आम्ही गेले नाही, आम्हाला घेऊन गेले. लक्षात आलं का? आम्ही गेले नाही, आम्हाला घेऊन गेले. मी गावात जाणार नव्हतो, आम्हाला घोडं घेऊन गेले. आम्ही गेले नाही, घोडा घेऊन गेले. सोडत नाही. तसं गाडी आम्हाला घेऊन गेल्या नाही, गाडीत आम्हाला बसविले. लक्षात आलं का? हे मी सांगितलं, रिपीट सांगण्यामध्ये थोडा आनंद वाटते. तुम्हाला बी कळावं प्रयागराजला गुरमावली का गेलेत. आम्ही पहिले स्नाही स्नान घेतलो, तदनंतर अनेक गुरमावली त्या ठिकाणी जाऊन डुबकी घेऊन आले. तर आपल्या या भागामध्ये जाऊर म्हणून गाव आहे. जाऊर, जाऊर, जाऊरचे एक मुलगा मलकापूर त्यांच्या आत्याच्या घर आहे की काय, गाव आहे की काय, आजोळ, आजोळ बहिणीची घर. तिथे येऊन ढोर राखत होते म्हणे ते लहान असताना. भजनाचा आवड तेव्हापासून. हमारा दोस्त ठीक है क्या बोल के पूछे. मैं बोला कौन है आपका दोस्त? चन्नप्पा गुरुजी बोले. चन्नप्पा गुरुजी एवढा ध्यान कोणाचं बी करत नाही मलकापूर मध्ये, कारण ते पेटी मास्तर असल्यामुळं, भजनाचा आवड असल्यामुळं यांच्या 2-3 वेळ मला आठवण काढून विचारले. चन्नप्पा ठीक है क्या? बहुत बढ़िया है बोले.
5-6 महिन्यापूर्वी माझ्याजवळ आले होते ते, येऊन प्रार्थना केले, गुरुजी आपको आना पड़ेगा। कहा? पहला शाही स्नान आप करने के बाद मैं वहां पे स्नान करता हूं, तब तक स्नान नहीं करता। तो साधारण व्यक्ती नाही, अमेरिकामध्ये 12 वर्ष राहिलेले व्यक्ती आहे, 170 देशामध्ये त्यांच्या शिष्य आहेत। लाखों मध्ये नाही, करोडो मध्ये हरियाणामध्ये दिल्लीच्या पलीकडे 40 किलोमीटरच्या अंतरावर त्यांच्या भव्य मठ आहे। तेवढा मठ, तेवढा भव्य स्थान सोडून इथं येऊन विनंती करतात, गुरुमाऊली तुम्ही यायला पाहिजे, तुम्हाला आंघोळ घालूनच मी त्या ठिकाणी आंघोळ करणार आहे। आपका तो तारीख बहुत रहेगा, लेकिन 2 महीना वक्त है, उसमें कौन सा भी आपका दिल से एक तारीख दे दो। मी म्हटलं इकडी तिकडी विचार न करता 13 आणि 14, 13 तारीख जो है वो मेरा तारीख है, आप लिख लो बोल के बोल। बराच वेळ मी बोललो हे गोष्टी, तरी सुद्धा तुमच्या लक्षात यावा का गेलेत महाराज म्हणून। तर त्या ठिकाणी कितीतरी मोठे साधू संत, महान महान योगी, महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी महाराज जी, महामंडलेश्वर आखाडा, जुना आखाडाचा जे मोठा स्थान प्राप्त करून घेतलेले महाराज जी, आम्ही अचानक त्या कथामध्ये गेल्यानंतर गणेशानंद गिरी महामंडलेश्वर जी यहाँ पे पधारे हैं, शोभा बढ़ा रहे हैं, उनके साथ में और एक महामंडलेश्वर आ गए बोल के टीवी में आ गए। लाइव देख रहा था ये बिलोली में एक स्वामी जी, लाइव आस्था चॅनल पे, अरे अरे आप्पा आले तमलूरचे आप्पा दिसलेले। टीव्ही मध्ये बघितल्याबरोबर स्क्रीन घेतलं, तत्क्षणी व्हॉट्सअप तेजरवलं, दोघं तिघं ते करून टाकले। आपण लाईव्ह आम्ही बघलोले, तुम्ही त्या ठिकाणी फिरलाले, परंतु आम्ही इथं लाईव्ह बघलोलो तिथं। तर प्रथम स्थान त्या ठिकाणी देऊन आम्हाला सम्मानित केले त्यांनी परिचय कसं करून दिलात माहिती आहे का माझं? ये साधा गुरुजी नहीं है जी, फिर कैसा गुरुजी है? ये तो वीरशैव लिंगायत जंगम समाज के महामंडलेश्वर गुरुजी है बोले। ये हाँ, ऐसे वैसे खाना नहीं खाते, सोने की थाली में खाना खाता है। आता मला स्टीलची भेटते की नाही ती गोष्ट वेगळी, परंतु तिथं सोन्याच्या थालीमध्ये जेवण करणारे जगद्गुरु महामंडलेश्वरजी म्हटलं। तर एवढा सम्मानित त्या ठिकाणी केले, ते साधारण जगद्गुरु न होते, तर अदानी ग्रुप वाले 1 लाख 2 लाख 3 लाख असं दान दिलेले नाही, 400 कोटी दान दिले, 400 करोड अन्नदान, VIP प्रसाद त्या ठिकाणी सर्वांना प्राप्त, येणारे जाणारे सर्व भाविकांसाठी प्रसादाचा व्यवस्था त्या ठिकाणी ठेवली होते। तर शाही स्नान तर आपण केलोत, तुम्ही सगळ्यांनी व्हॉट्सअप मध्ये पाहिलेले आहे। तर 1 करोड साधू संतांमध्ये एक 1000-1200 काहीतरी रथ होते, त्याच्यामध्ये आम्हाला नंबर लावून दिले, हे जगद्गुरुजी साठी हे सिंहासन आहे, आणि त्या रथामध्ये जाऊन स्नान वगैरे करून शोभा वाढून दिलं। तेवढा मोठा प्रयागराज मध्ये
गंगे यमुने गाळा संगम दुळू बिंदू शृंगाटा कदोपरी रंग मंटप दुळू. रंग मंटप कशा करता आम्हाला ते स्थान मिळाले माहितीये का? या ठिकाणी आम्ही गंगा यमुनामध्ये स्नान करत आहो म्हणून त्या ठिकाणी आम्हाला भेटले. खरा शाही स्नान या ठिकाणी गुरुचा तीर्थामध्ये. गंगा तीर्थ एक अवगुण खोली जात जाये गुरु तीर्थ न बुडवी. म्हणून उद्याचा दिवस सर्वांसाठी तीर्थाचा व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. कुंभमेळ्याला तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी हैराणी व्हायचं गरज नाही. या ठिकाणी गुरुच्या तीर्थामध्ये तुम्हाला डुबकी घ्यायचं आहे. त्या ठिकाणी बुडून तुम्ही जाणार नाही. काय होणार आहे? बुडून जाणार नाही, तरुण जाणार आहे. तरुण जाते कैलासे. त्याकरता अशा हा पुण्यमय प्रसंगी शिवरात्री उत्सवाच्या निमित्त माताजी बोलत होते. एक दोन शब्द माझं कानात पडलं. उदगीर या नगरी अधिक मास निमित्त फार सुंदरशा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलो. परंतु आमचं काही ओळख, कोणाचंही ओळख तेवढा आमचा नव्हता. तरी सुद्धा एवढा रंगला होता त्या ठिकाणी कार्यक्रम, एवढा शोभा वाढवून दिले. अश्विनी दीदी एक दिवस आल्यानंतर त्यांनी दर दिवस एवढा विद्या विभूषित असताना सुद्धा त्या ठिकाणी खाली बसून दर दिवस आशुतोष भोलेनाथ इष्टलिंगाच्या आराधना करण्याचा जो योग आम्हाला आणून दिले. ते डेली रुद्र वगैरे सगळं करतात. ते माताजी रुद्राभिषेक वगैरे करतात. तर आज आपल्या कल्याण करून घ्यायचं असेल, आपला भला करून घ्यायचा असेल, ज्या प्रकारे सर्व तत्व जे सांगितलं तुम्हाला, पृथ्वी तत्व, जल तत्व, वायू तत्व, सूर्य तत्व, चंद्र तत्व जे सांगितलेले आहे, हे देतात म्हणून ते देवता झालेले आहे. न थकता न रुकता देतात. थकले का कधीतरी? वारा कधीतरी थकले का? बरंच दिलो आता बस बंद करून टाकतो म्हणून बंद झाले का? केव्हा सुरू झाले की वारा कोणाला माहिती? वारा आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. एक 5 मिनिटासाठी वारा काय कराव, काय म्हणतात हो ते, आंदोलन, संप कराव. ड्रायव्हर लोक संप करतात, गुरुजी लोक संप करतात, सगळं डॉक्टर लोक संप करतात, सगळे पदाधिकारी सगळं संप करतात. सूर्यबीला वाटलं मला पगार नाही, काय नाही, काय नाही, फुकट राबवलो, मला बी एक दिवस संप घेतो. संप घेत संपून जाते. देतात म्हणून देवता आहे. तसा तुम्ही सर्वे देवताच्या दर्जा तुम्हाला मिळून घ्यायचा असेल तर देव जे आम्हाला दिलेले आहे त्यातून काही ना काही देत असेल तर तुम्ही सुद्धा काय देवासारखा माणूस हो, हमेशा देत राहतात म्हणून असं तुम्हाला नाव आहे. हमेशा त्याच्यावर हात वर आहे बघा. हात फार सुंदर आहे त्यांचे. हात सुंदर आहे म्हटलं तर काय गोल्डन मॅन नाही. काय काय लोक गोल्डन मॅन आता युट्यूब मध्ये वगैरे येतात बघा, अर्धा क्विंटल सोनं राहते अंगावर. गोल्डन मॅन. खरा गोल्डन मॅन कोण आहे? दाणेन पाणी न तू कंकणेन. दाणेन पाणी न तू कंकणेन.
हात छान दिसलेले बघा. मला अंगठी जबरदस्ती घालतात, मी आता मजबुरी आज सकाळी घातला म्हणून घातलो. मला रुतते हो याला, मला तर रुतते. बरेचशा लोकांच्या डोळ्यामध्ये बी रुतते. पाप त्याच्या डोळ्यात कशाला खराब करावं म्हणून मी काढूनच ठेवतो. लक्षात आलं का? टच 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 टोचते. महाराजाला काय करायचंय अंगठी, महाराजाला काय करायचंय गाडी, महाराजाला काय करायचंय. मग तसं असलं तर कपडा कशाला, लपडा कशाला, उघडच. मट कशाला, तुम्ही कशाला. सगळं पाहिजे असेल तर थोडा थोडा आम्हाला बी सुद्धा लागणारच आहे. नाहीतर जंगलमध्ये जाऊन आनंदानं राहता येते. जीवा शिवाची जडली समाधी, मिटला प्रपंच तुटली उपाधी. आम्हाला काय सुखाचे माय म्हटले ना, आता कुठं बी जावं महाराजाचं मागे भानगडीच. काय विचारावं काय विचारू नाही हे काही कळत नाही लोकांना. म्हणून आपल्याला देवता व्हायचं असेल, देवगुण आपल्याजवळ उत्पन्न व्हावं लागते. दान पूजा जपा ध्यान इति धर्मस्य संग्रह. तर देताना सुद्धा प्रेम पाहिजे, पूजा करताना सुद्धा प्रेम पाहिजे, दान करत असताना सुद्धा प्रेम पाहिजे. न कर्मणा न प्रजया न धनेना त्यागे नाही की अमृतत्व मानुषो. ज्या ठिकाणी दान असेल त्याच्यात त्याग असेल, त्या ठिकाणी प्रेम असेल तर त्या दानाला महत्व असते. आणि काही काही लोक दिल्यानंतर पश्चाताप करून घेते. एवढं दिलं तर जमत होतं, उगच दिलो बघा असं म्हणणारे बी काही लोक राहतात. ते दान केलेले वाया गेले. लक्षात आलं का? असं वाटायला पाहिजे मी थोडंच दिलो बघा, अजून थोडं जास्त दिलं तर जमत होतं. असं वाटलं तर काय वाटत नाही, त्याचं विपरीत होऊ नो बस. लक्षात आलं? म्हणून माऊली काय म्हटलं, मनमत माऊली काय म्हटले, प्रेमाचा केला. देवाला काय गरज आहे? वस्तू सोबत प्रेमाची गरज आहे. आवड तुला बेलाची पानाची गरज आहे. फक्त बेल ठेवलं तर जमत नाही, बेलासोबत प्रेम ठेवावं लागतं. फक्त अन्न वाढलं तर जमत नाही, अन्नासोबत प्रेम द्यावं लागतं. वाढणं महत्वाचं नाही. लक्षात आलं का? वाढणं महत्वाचं नाही. वाढत असताना समोरच्या माणसाला कळते. एक प्रेमानं वाढू लागले, काही मजबुरीनं वाढू लागले. आता उद्या या ठिकाणी राहावा राहू नये म्हणून वाढले. दुसऱ्या दिवशी घर खाली करायचं असलं तर काय कसं वाढावं तुम्हाला माहिती, कशाला सांगू. फेकून टाकायचं, घ्या इथूनच फेकून घ्या. फेकून टाकले समजून घेते. आता फेकूला तर पहिले पाट टाकत होते, नंतर पाट ढकलत होते. हाकू म्हणे, नूकू म्हणे, तळ्ळू म्हणे. हाकू नूकू तळ्ळू. हाकू म्हणजे हळू ठेवणे, बसा बसा, पाठ टाकायचं बसा म्हणायचं, हाकू म्हणे. दुसरं 3 दिवस झाला ते जायचं तयारी दिसणं गेले, जावायचं 3 दिवस मुक्काम ठोकलं, त्याचं काही जायचं तयारी दिसत नाही म्हणून ढकलायचं, पाठ ढकलायचं, बसा. पहिले हाताने ढकलते, नंतर पायानं ढकलायचं, बसा. समजून घेऊन निघून जावं, खाली करावं जागा. अजून बेशर्मी सारखं तिथंच राहावं लागलं, त्याला अक्कलच नाही म्हणायचं. समजून घे. तसं देव काय पाहतो,
ढकलायचं बघत नाही, तिथं प्रेम पाहतो. वस्तूची त्याला गरज नाही, वस्तू सोबत त्यांना प्रेमाची गरज आहे, प्रेमाचा भुकेला. या प्रकारे प्रेम करणारे भक्त देवाला काय भाव खाता हो तुम्ही, म्हणतात बघा काय भाव खाता, या म्हणायला तयार नाही, किती भाव खाता तुम्ही. देव काय करतो, भाव खातो, भावाचा भुकेला, भावनाचा भुकेला आहे, अन्नाचा भुकेला नाही, पाणीचा भुकेला नाही, भावनाची भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे. त्याला भूक लागतं प्रेमाची, कशाची. आणि प्रेम करताना तिथं मागणी राहू नये, तसलं प्रेम देवाला आवडते. मागणी असेल देवाला आवडत नाही. म्हणून बराच वेळ मी बोलतो, न मागणारा लेकरू आई जास्त ध्यान ठेवते त्याच्यावर, न मागतच नाही ते लेकरू. आई हुडकून हुडकून मागे लागून लागून त्याला खाऊ घालते. सडकून खाणारा पोराचा लपून लपून ठेवते, हे खाऊ नये म्हणून. लक्षात आलं का? काय झालं? बर, थोडं पाणी पाजवा. असो, तर अशा प्रकारे प्रेमाच्या वाणी, शुद्ध भावनेची वाणी माताजी आतापर्यंत तुम्हाला ऐकू घातलेले आहे. तर उद्याच्या थोडासा नियोजन तुम्हाला सांगतो. रात्र तुम्ही असं बसता की रात्र बोलत बसलं तरी सुद्धा आमच्या गोष्टी संपूच नाही, एवढं प्रेमानं बसता, म्हणून आम्ही प्रेमानं तुम्हाला सांगतो. बराच वेळ मी बोलतो, माहेरला आलेले मुलगी आई सोबत असं बोलत बसती, असं बोलत बसती, उजळलेले सुद्धा पत्ता लागत नाही. माय किती बोलती, सतत झोप. तसा तुम्हाला पाहिल्याबरोबर आम्हाला बी तसंच वाटते. आमच्या आई तुमच्या माय असं म्हटल्यावर हा भावना आहे, शुद्ध प्रेम आहे, शुद्ध भाव ज्यांचा देव अंकित तयाचा. म्हणून शुद्ध भावनेचे पोटी माऊली मला या ठिकाणी बोलत आहे, म्हणून कितीतरी खुशी माताजींना आवरलेले नाही. पहिल्यांदा आले ना मठाला, पहिली बार आले वाटतं कमलोरच्या मठाला. हा, आम्ही नसताना येऊन गेले म्हणा. बघा, आम्ही नसताना येऊन गेल्यामुळं आम्ही आवर्जून त्यांना आमंत्रण दिलो, तुम्ही या म्हणा. त्याकरता उद्या महाशिवरात्री, त्या पर्वाच्या निमित्त प्रतिवर्ष एक दिवस आम्हाला वेळ मिळत होती, तर यावर्षी वेळ मिळत नाही. एक दिवस आडवा येत असेल तर दीक्षा कार्यक्रम शिवरात्रीच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला करायला चान्स मिळत होतं, परंतु दुसऱ्या दिवशीच अमावास्या येत असल्यामुळं उद्या पारायण संपल्याबरोबर त्या ठिकाणी दीक्षा प्रारंभ होणार आहे आणि त्या ठिकाणी रुद्रपूजा होतील, या ठिकाणी आपला लिंगाचा अभिषेक होतील, नंतर उपदेश अनुग्रह करून घेणे किंवा काय म्हणतात तुम्ही गुरु करून घेणे. काही काही लोक विचित्र विचित्र बोलतात. उपदेश घेणे, दीक्षा घेणे, एकाच वेळी सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला होणार आहे. सकाळी लिंग, रुद्राक्षी, विभूती आणि नारळ 3 वस्तू घेऊन या ठिकाणी बसायचं. अजून वस्त्र, पात्र वगैरे काय काय घेऊन यायचं इच्छा बाळगतात काही.
भक्त मंडळी, प्रतिष्ठित आम्ही या मठाला ज्यावेळी आलो होतो प्रारंभा, त्यावेळेला देशमुख साहेबांनी आम्हाला पक्क पकडलं. इथून तुम्ही गेल्यानंतर आमचं काही खरं नाही आपा गुरुमाऊली. हे 35 वर्षापूर्वीच्या गोष्टी बोलू लागलो तुम्हाला, 35 वर्षाच्या पूर्वी. तर तेव्हापासून एक अत्यंत निष्ठा आपल्या प्रती माणिकरावजी देशमुख साहेब त्या प्रकारचे निष्ठा बाळगणारे व्यक्ती आहे. तर आज आपल्या महाशिवरात्रीचा पर्व सेवा करण्यासाठी त्यांनी सुद्धा 5051 रुपये या ठिकाणी अर्पण केलेले. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना असो. आणि एक मोठा त्रिशूळ, 50 किलो वजनदार त्रिशूळ सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. जवळजवळ त्यालाही 50-60 हजार रुपये खर्च आलेले. ते त्रिशूळ वर लावलो, वजनदार असल्यामुळं आम्हाला वज्ज उचलत नाही आणि बांधकाम असल्यामुळं अजून व्यवस्थित आपल्याला फिट करायचंय. ध्वजस्तंभ या ठिकाणी उभा करायचंय. ध्वजस्तंभ उभा राहिल्यानंतर ते आपल्याला ते ध्वजासोबत त्रिशूळ स्थापित करायचं आहे. तरी देशमुख परिवारांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. आपल्याला सांगत होतो सकाळी, सुचिरभूत होऊन अंतकाळे घाबरेपण, आसन घालूने बैसले कोण, न आठवे वस्तूपण, ब्रह्म कैसी घडे. दीक्षा कशाला घ्यावा, कशाला घ्यावा, कशाला घ्यावा, चांगला राहिला तर बरं, चांगला राहिला तर बरं. काही लोक विचार करतात. अंतकाळे घाबरेपण, मरता वेळेस सुखानं कोणी मरत नाही. घाबर 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 होते, जीव सहज जात नाही माय. अंतकाळे घाबरेपण. आता मी मरणार आहो, तुम्हाला काय कळणार आहे? ज्यांच्या साधना झालेल्या आहेत त्या व्यक्तीला ते मरण कळणार आहे. मद्दूर मध्ये एक मातंग समाजाचे एक मा त्या ठिकाणी आले होते. मा, गुरु महाराज, माझा आखरीचा दिवस आहे, तुमचं दर्शन घेऊन मला जायचंय, त्यासाठी आलो म्हटलं. असं बोलणारे भरपूर राहतात. तर बाहेर जाऊन ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं 11 वेळ म्हटले की नाही की जीव सोडले. मला दर्शन घेऊन बसून जीव सोडले. 25 वर्षापूर्वी ते दीक्षा घेतली होती माताजी. एवढा साधना केली ते बाई, एवढा साधना केली. अखंड अशने शयने गमने भोजने प्रेमे शोळ पाणे स्मरावा. त्याकरता दीक्षा घेणं कशा करता? भगवंताशी अटॅचमेंट राहण्याकरता, त्यांच्या प्रेम प्रबळ होण्यासाठी. दृढ प्रेम धरुनी अंतरी दृढ प्रेम, प्रेम घट्ट होण्याकरता पूजा करणं आहे, सवय लावणं आहे. एकदा सवय लागलं, आता माझा एपाला वाजायचं सवय लागले, थोडस बी इकडे तिकडे झालं की त्याला बेचैन होऊन जाते त्याने, होते की नाही? थोडा ताल खाली वरी झालं तर अरे मी तर कस काय बसून गेलो, त्यांना बेचैनी होते. कारण त्याला आवड आहे, छंद आहे. भजनाचा आवड असलेले व्यक्ती घरात झोपू शकत नाही. माईक मध्ये एखादी अनाउन्स केलं या ठिकाणी रात्री भजन होणार आहे, तर तो बेचैनी होऊन त्या भजनाच्या ठिकाणी येऊन बसणार आहे, कारण आवड आहे. त्या प्रकारे
हे आपल्याला छंद लागण्यासाठी, एक दिवसासाठी आपण दीक्षा घेतलो, आपण साधना करत नसेल तर छंद लागत नाही. ते निरंतर घट्ट होण्याकरता, दृढ होण्याकरता साधना करावं लागतं. त्याकरता आपल्याला दीक्षे अवस्था संपल्यानंतर दीक्षा घेऊन तुमचं व्यवस्था होत नाही. त्याकरता काय करावं, सवय लावून घ्यायची, विभूती लावायचं सवय लावून घ्यायची. एकदा सवय लागलं, विभूती लावल्याशिवाय तुम्हाला समाधान सुद्धा होत नाही. आज कल आम्ही पाहतो, जागो 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 म्हटल्याप्रमाणे आजकाल हिंदुत्व जागृत होत आहे. कुंभमेळा झाल्यापासून तर आता झालो मी निर्भय, आता निर्भय झालेले आहे, भय शिल्लक राहिले नाही. गंध लावण्यामध्ये आनंद वाटू लागले, विभूती लावल्यामध्ये आनंद वाटू लागले. विदेशचे लोक त्या ठिकाणी मी बघितलं, एवढं चंदन लावून, मस्त कुंकू लावून, पांढरा शिप्पट असलेले लोक ठळक लावून निघले. ते विचार केलं, अरे या आपको कैसाला, हाउ आर यू. मी म्हटलं कसं आहे आप. बहुत अच्छा बोले, व्हेरी गुड, बहुत अच्छा बोले. हा, फार आनंद वाटते म्हटले ते. तर सांगायचं म्हणजे त्या लोकांना छंद लागू लागलेले आहेत. तसा भारी भस्मलिंग, गळा शोभे रुद्रा चांचमाळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. म्हणून आतापासून तुम्हाला सुरुवात करायची. म्हणून उद्या दीक्षा कार्यक्रम आहे. कोणाकोणाला घ्यायचं असेल तर काही काही लोक विचार करू मरेपर्यंत विचार करतात, घ्यावं की कसं करावं, की घ्यावं की कसं करावं. एक दिवस कोरोना आला की तवा कळते, अरे गेलं, व्यर्थ जन्म गेला, वाया जाऊ देऊ नका. विचार करत बसू नका. आता पुढच्या शिवरात्री म्हणत बसू नका. पुढच्या शिवरात्री कसं येते कोणाला माहिती, कोण दिवस येईल कैसा भरोसा नाही. म्हणून सुधरून घ्यावा, लक्षात नका. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत सुधरून घ्यायचं. म्हणून विचार करण्यामध्ये काही वेळ नाही. तर उद्या सकाळी 9 वाजता, 9चे नंतर 10च्या अगोदर इथे येऊन तुम्ही सगळ्यांनी सुचिरभूत होऊन बसा. काही पोरं म्हटले मला डोकं साफ करायचं नाही, मला दुःख घ्यायचे म्हणले, चप्पी करायचं नाही. म्हणलं कसं करावं आपा, पोरग तर दीक्षा घेतो म्हटले परंतु चप्पी करत नाही, कसं करू. चप्पी म्हणजे चप्पी म्हणजे कळालं का, डोकं साफ. मी म्हणलं डोकं साफ करून मतलब नाही, मन साफ करून बस म्हणलं. वरी किती साफ असून मतलब काय, आत गडबड असेल तर आत स्वच्छ करून घे, मस्त बस, दीक्षा होऊन जाईल. लांब पडलं लेकरू, म्हटलं आजपासून खाणं नाही, आजपासून पिणं नाही. मी कसं काय उपास राहतोस का, नाही बाप्पा तुम्हाला माहित नाही म्हणले, काय खाणं काय पिणं तुम्हाला माहित नाही, ते बंद करतो म्हणला. लक्षात आलं का आता. हा, त्याकरता सुचिरभूत हे तर व्हायचं आहे. आणि धुतलेले वस्त्र धारण करून यायचं, किंवा नवीन वस्त्र असेल तर धारण करून येऊन बसायचं. पुरुष असेल तर शर्ट वगैरे घालून घेऊ नका, एक दस्ती पांघरून घ्या आणि एक लुंगी बांधून घ्या, पुरुष असेल तर. आणि बाकीचे बंधन नाही. लिंग, रुद्राक्ष, विभूती. अजून काय तुम्हाला बोलत होतो, वस्त्र पात्र कसं करावं म्हणून विचारले. काही तुम्हाला अर्पण करायचं असेल तर दक्षिणाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी अर्पण करू शकता. बरेचसे भांडे जमा झालेले आहेत बगर कामाची, एक लेवल नाही. आम्हाला काही दुकान लावता येणं, विकता येणं, लय अवघड होऊन गेले. हा, त्याकरता तुम्हाला काही द्यायचं असेल तर दक्षिणाच्या माध्यमातून या ठिकाणी अर्पण करा. त्या ठिकाणी मोठं मोठं भोगणी तरी घेऊन येता येईल. गेल्या वर्षी 10 भोगणी घेऊन आलो, मोठं मोठे भोगणी. तरी सुद्धा आमचे आचार्य लोक म्हटले अजून भोगणी. मी म्हणलं
एकदाच सांगा तुम्हाला काय 100 भगोणी पाहिजे, किती पाहिजे सांगा म्हटलं. तर म्हणजे एवढं पर्याप्त आहे. तुमचा सगळ्यांचा पैसा जमा करून एक मोठं भगोणी आलं तर त्या ठिकाणी शिजविता येईल तुम्हाला. त्याच्यात शिजविल्यानंतर तुम्हालाच त्या ठिकाणी ते शिजलेलं अन्न तुम्हाला प्रसाद घेता येईल. सुविधा त्याकरता त्या प्रकारचे तुम्ही व्यवस्था करून घ्या, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. बरंच वेळ झालेले. हा, उद्या काही सूचना द्यायच्या का? सायंकाळी गावात जाऊन यायचे. झेंडा चढवायचा असेल तर आपल्या रुद्रपूजा झाली की जाऊन झेंडा चढून येऊ. आता तुम्ही पूजाच्या वेळेलाच झेंडा घेऊन तिकडं निघाला तर अवघड होईल. त्यासाठी आमचं सकाळी सकाळी जाऊन झेंडा चढून येऊन पारायण सुरू करू मला तर तसं तर होईल. दुपारी नको, उद्या सकाळी 5 वाजता की 4 वाजता? हा, 7 वाजता जुन्ना मठात तिथं जाऊन झेंडा चढून यायचंय. त्या जुन्ना मठाचा कहाणी सांगत बसलं तर अवघड होते. लक्षात आलं का? पहिले मठ गावात होते, गावातलं मठ इथं आले. कसं आले? मोठच चलत आले. ते चालविले कोण म्हटलं तर शिवलिंगेश्वर भगवान हे मठ चालवून घेऊन आले. पहिले ज्ञानेश्वर माऊली भिंतीवर बसून भिंत घेऊन आले, परंतु आपले गुरु महाराज तसं केले नाही. मठालाच ऑर्डर देऊन टाकले, मठच तिथं जावावं. कोणाला भेटायला? औरंगाबादशाहला भेटण्यासाठी त्यांनी वाघावर येत होते, यांनी मठच घेऊन आले. त्यावेळी नतमस्तक होऊन त्यांच्या सेवा केली म्हणून आपण ऐकतो. लक्षात आलं का? म्हणून त्या ठिकाणी जाऊन झेंडा सकाळी 7 वाजता सगळ्यांनी मिळून जाऊन झेंडा, म्हणजे काही परंपरामध्ये थोडं आपण खालीवरी करावं लागतं. लक्षात आलं का माय? तर सकाळी सकाळी सुचिरभूत होऊन कोणाकोणाला यायचं असेल तर आमच्या सोबत झेंडा चढवायला गावात जाऊन येतो. तदनंतर इथं आल्यानंतर पारायणला सुरुवात करू, कारण उद्या उपास आहे. आणि उद्या सकाळी विजय गुत्ते, विजय हनुमंतराव गुत्ते यांच्याकडून फराळाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी फराळ बी होणार आहे. दिवसभर फळाराची व्यवस्था होणार आहे, संध्याकाळी प्रसादाची व्यवस्था होणार आहे. तुम्हाला घराकडं जायचं गरज भासणार नाही. तर इथंच तुम्ही वेळ व्यतीत करा एवढा अपेक्षा व्यक्त करतो. फार लांब लांबून भक्तगण येत आहे. बघा, आदिलाबाद डिस्ट्रिक्ट धर्मापुरी तिथून बाबू अप्पा या ठिकाणी आलेले आहेत. तर अशा प्रकारे नागपूरहून काही लोक आलेले आहेत. तर लांब लांब भक्त या ठिकाणी भोसाराहून आलेले आहेत. हे नगरहून आलेले आहेत. नगर काही जवळ नाही, अहमदनगर ना. रांजणगाव काहीतरी गणपती, तिथंच भेट झाली तुमचं. बघा, हे यूट्यूब चॅनल बघून आमचं अटॅचमेंट झालेले आहे माताजी. यूट्यूब तिथं बसून यूट्यूब बघत. तेवढंच नाही, आल्या बरोबर बंडल दिली पैशाची. तेवढा सेवाभाव त्यांच्याकडे आहे. तर तेवढा लांबून माताजी धावून या ठिकाणी आलेले आहेत. बघा, त्यांचा त्याग फार मोठा आहे. मन भटकून जाते, मन वाटून जाते, म्हणून बिलकुल संसाराकडे लक्ष न देता फक्त शंभू सोबत अटॅचमेंट झालेले. नाशवंत संसार सुख अति आनंदे मानी मूर्ख, क्रोधे करी रखरख सर्वता बद्ध तो. हे गोष्ट माताजींना कळाली. लक्षात असं सांगत बसलं तर बरेचसे मूर्ती आहे, तेवढंच कीर्ती आहे.
लांब लांबून आलेत म्हणून थोडं त्यांच्या तारीफ करणं गरजेचे आहे म्हणून दोन गोष्टी बोललो, दुसरं काय नाही. ते मी असं समजून घेऊ नका तमलूर मध्ये राहून आमचं तारीफ करणं गेले म्हणून तुम्ही असंच करतो. तमलूरच्या तारीफ गुलबर्गाला गेल्यानंतर करतो. लक्षात आलं का? तुमचा सगळ्यांचं हितचिंतन करून 200 उद्याचं कीर्तन आमच्या पूजा संपल्यानंतर कीर्तन सुरुवात होणार आहे. आपल्या सार्वजनिक इष्टलिंग पूजा झाल्याबरोबर तुमचा प्रसाद झाल्याबरोबर कीर्तन सुरुवात होणार आहे. कीर्तन ऐकत 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 झोपी जायचंय. पक्क पोटात पडलेले असते. पहिले फक्त खीर भात म्हणत होतो, लड्डू खीर भात एक एक्स्ट्रा झालेले. म्हणून आनंदानं कीर्तन श्रवण करायचं आहे रात्रभर. एवढा अपेक्षा व्यक्त करून काही सूचना येत असेल तर उद्या तुम्हाला सूचित करता येते. सांब जय नमः पार्वती हर हर.